हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत असतो, जो राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन पॅटर्नसाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उत्तरे लिहिण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या मिळून जातील। जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही स्पीड वाढवू शकता यूट्यूबवर आणि व्हिडिओ 1.25 या स्पीडवर पाहू शकता। तर तुम्हाला माहीतच आहे की आपण इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमधले आर्टिकल घेत असतो। आज त्या दोन्ही न्यूजपेपरमध्ये मला तेवढे महत्त्वाचे आर्टिकल दिसले नाही, त्यामुळे मी बिझनेस स्टँडर्डच्या आर्टिकलमधून आजचा प्रश्न काढलेला आहे, जो आहे इंडिया नीड्स अ स्ट्रॅटेजी फॉर रेअर अर्थ्स। रेअर अर्थ्स जे आहेत, दुर्मिळ खनिजे, हा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे। तर यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो। सामान्य देन 3 GS3, इकॉनॉमीमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो। GS1 जॉग्रफीमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो। सिलेबस तुम्हाला कळत नसेल तर सिलेबसचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही पाहून घ्या, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आता कॉन्टेक्स्ट काय ते पाहूया। चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे, हे तुम्हाला माहीतच असेल। आणि चीन रेअर अर्थच्या संबंधी महत्त्वाचा प्लेयर असल्याने त्यांनी काय केलं, हेवी आणि मीडियम रेअर अर्थ जे होते त्यावर निर्यात परवाने लागू केले। आणि हे निर्यात परवाने मिळवणे इतकं अवघड करून टाकलं की हे बॅनसारखंच झालं आहे, प्रतिबंधासारखंच झालेलं आहे। या कॉन्टेक्स्टमध्ये भारताला दुर्मिळ खनिजाबाबत महत्त्वाचं धोरण बनवणं आवश्यक आहे, कारण दुर्मिळ खनिजे ही आज खूप महत्त्वाचे आहेत। एकट्या चीनवर अवलंबून राहणे दुर्मिळ खनिजासाठी हे भारतासाठी बिलकुल चांगले नाही। तर अगोदर बघूया दुर्मिळ खनिजे काय आहेत। तर जो पिरियॉडिक टेबल आहे, आवर्त सारणी केमिस्ट्रीमधला, त्यामध्ये लॅन्थनाइट सिरीजमध्ये 15 एलिमेंट जे आहेत ते आणि दुसरे 2 इट्रियम आणि स्कँडियम हे आहेत रेअर अर्थ मिनरल्स, म्हणजेच काय, दुर्मिळ खनिजे। याचे गुणधर्म काय, तर विशिष्ट चुंबकीय गुणधर्म यामध्ये असतात। प्रकाश निर्गमन, ल्युमिनिसंट असतात ते, म्हणजे प्रकाश रिफ्लेक्ट करतात। रासायनिक, इलेक्ट्रोकेमिकल गुणधर्म यामध्ये सापडतात आणि यांचा वापर होतो मोटार वाहन उद्योगामध्ये, सोलार पॅनलमध्ये। आता इलेक्ट्रिक व्हेकल्सचा प्रसार खूप वाढत आहे, EVचा, आणि जे कार्बन उत्सर्जन होत आहे त्यासाठी EV खूप महत्त्वाचा आहे। परंतु EVसाठी सुद्धा आपल्याला दुर्मिळ खनिजे लागतात, त्यामुळं दुर्मिळ खनिजाशिवाय आपल्याला पर्याय नाही। तसंच सोलार पॅनल, आता तुम्हाला माहीत असेल की रिन्युएबल एनर्जी टार्गेट आपण खूप वाढवले आहेत। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, सौर ऊर्जेपासून आपल्याला किती ऊर्जा निर्माण करायची आहे, टार्गेट आपलं काय आहे आणि कधीपर्यंत, हे तुम्हाला सांगायचं आहे। हे बघा, असे जर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देत राहिले तर तुमचेसुद्धा काही प्रश्न क्लिअर होत राहतील आणि तुमच्या लक्षात राहील, कारण स्वतः तुम्ही रिसर्च करून कमेंट केलेलं असेल, त्यामुळं हा मुद्दा तुमच्या लक्षात राहील। तर चीनवर अवलंबन कसं आहे त्याची थोडक्यात माहिती घेऊया। भारत ही जी दुर्मिळ खनिजे आहेत ती चीनकडून आयात करतो। 2018-19चा डेटा जर पाहिला तर 92% किमतीनुसार व 97% प्रमाणानुसार चीनमधून भारत ही दुर्मिळ खनिजे आयात करतो। आता याचा अर्थ काय बघूया। किमतीनुसार म्हणजे समजा जर आपण 100 रुपयाची दुर्मिळ खनिजे खरेदी करत असू तर त्यातली 92 रुपयाची दुर्मिळ खनिजे आहेत ती चीनकडून खरेदी करतो, म्हणजे हे 2018-19मध्ये केलं होतं आपण। आणि प्रमाणानुसार म्हणजे समजा आपण 100 रुपयाची टोटल हे जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत ते खरेदी करतो, दुर्मिळ खनिजे, आणि हे आपण काही देशांकडून खरेदी करतो। समजा आपण 4 देशांकडून खरेदी करतो, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप। समजा युरोपमधील काही देश। 97% प्रमाणानुसार म्हणजे काय, 97% ह्या चीनकडून खरेदी करतो आपण, आणि फक्त 3% ह्या उर्वरित बाकीचे जे 3 देश आहेत त्यांच्याकडून आपण खरेदी करतो, याचा असा अर्थ होतो। पूर्वी या दुर्मिळ खनिजाचं उत्पादन 90%
चीनकडून होत होतं. परंतु 2010 मध्ये काय केलं चीननं, अमेरिका, जपान व युरोपवर काय केलं, काही पुरवठा निर्बंधनं लादली, म्हणजे त्यांचा सप्लाय कमी केला रेअर अर्थचा. मग त्यामुळं ह्या देशांना पर्याय उरला नाही. यांनी काय केलं, चीन व्यतिरिक्त दुसरे सोर्स जे आहेत दुर्मिळ खनिजासाठी त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. त्यानंतर मग 60% उत्पादन आता चीनकडून होत आहे. तरी 60% सुद्धा खूप जास्त आहे. जगाच्या 60% उत्पादन चीनकडून दुर्मिळ खनिजांचं होतं. आता आपले कन्सर्न्स काय आहेत, आपल्या चिंता काय आहेत? भारत चीनचे संबंध काही चांगले नाहीत. 2020 मध्ये जे गलवान व्हॅलीमध्ये क्लॅशेस झाले होते, त्यामध्ये आपले काही सैनिक बॉर्डरवर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे तिथं मारले गेले होते. हा जो इश्यू आहे गलवान व्हॅलीचा, तो एस्केलेट झाला होता आणि आपले आणि चीनचे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे तिथे क्लॅशेस चालतच राहतात. तर अशा वेळी काय होऊ शकतं, तर चीन आपल्यावर हे जे दुर्मिळ खनिजे आहेत त्यावर एकदम बॅन आणू शकतं. त्यामुळे आपल्याला तयार राहावं लागेल, कारण चीननं बॅन आणल्यावर एकदम आपला सप्लाय कमी होईल आणि मग आपलं जे रेअर अर्थचं सोलार पॅनलचं प्रोडक्शन आहे ते एकदम थांबू शकतं. त्यामुळं भारताला खूप गरज आहे की दुसऱ्या सोर्सेसकडे पाहण्याची आणि स्वतःसुद्धा सोर्स तयार करण्याची. त्यासाठी आपण काय करू, भारताचं वर्तमान धोरण पाहूया. भारतामध्ये जे खनिज संशोधन चालतं, एक्सप्लोरेशन जे होतं मिनरल्सचं, ते ब्युरो ऑफ माइन्स भारतीय खनिज ब्युरो करतं. तसेच डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी अणुऊर्जा विभाग या दोन्हीमध्ये चालतं. अणुऊर्जा विभाग जे आहे ते जे अणुऊर्जेशी संबंधित खनिजे आहेत त्यांचं संशोधन करतं. भारतामध्ये जे उत्खनन आहे, मायनिंग आहे आणि प्रोसेसिंग आहे, ती काही प्रायव्हेट प्लेयर्ससुद्धा करतात, परंतु खूप कमी प्रमाणात प्रायव्हेट प्लेयर करतात. सरकारी कंपनी आहे इंडिया रेअर अर्थ्स लिमिटेड, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे PSU, ती प्रायमरीली दुर्मिळ खनिजांचं उत्खनन करते आणि याच कंपनीला मोनोपॉली आहे, एकाधिकार दिलेला आहे. समुद्रकिनारी जी वाळू आहे, उदाहरणार्थ केरळच्या, त्याच्यामध्ये मोनोझाईट हे आढळतं. मोनाझाईट हे जे मोनाझाईट खनिज आहे ते रेअर अर्थ एलिमेंटसाठी, दुर्मिळ खनिजे जे आहेत त्यांच्यासाठी प्रमुख खनिज आहे आणि ही भारतीय कंपनी इंडिया रेअर अर्थ्स लिमिटेडला एकाधिकार मोनोपॉली या मोनोझाईटबाबत दिलेली आहे. आता या मोनोझाईटमध्ये अजून काय सापडतं, थोरियम सापडतं. हे लक्षात ठेवा, थोरियम. थोरियम कशासाठी कामी आहे, थोरियम ही ॲटॉमिक एनर्जीसाठी, अणुऊर्जेसाठी कामी आहे, कारण थोरियमचं आपण युरेनियममध्ये कन्वर्जन करू शकतो. ते आपल्या न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राममध्ये दिलेलं आहे. ह्याची तुम्हाला माहिती असेलच. जरी नसेल तरी चिंता करू नका. आपण एखादा प्रश्न जेव्हा अणुऊर्जेवर घेऊ तेव्हा या सर्व गोष्टी क्लिअर करूया. तसेच ही IREL जी कंपनी आहे ती काय करते, दुर्मिळ खनिजांचं ऑक्साईड रूपात उत्पादन करते आणि परदेशी कंपन्यांना विकते. या संदर्भात जागतिक आणि भारत लेवलला काय पावले उचललेली आहेत त्याची माहिती घेऊया. जागतिक लेवलला मल्टीलॅटरल मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप MSP याची स्थापना केलेली आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की भारत या पार्टनरशिपमध्ये सहभागी नाही. ही कशासाठी काढलेली आहे तर महत्त्वाची खनिजे जी आहेत रेअर अर्थसारखी दुर्मिळ खनिजे, त्यांची पुरवठा साखळी, सप्लाय चेन बळकट करण्यासाठी. भारताने काय पावले उचललेली आहेत तर भारताचा जो MMDR अधिनियम आहे, MMDR म्हणजे माइन्स अँड मिनरल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1957चा हा अधिनियम आहे. यामध्ये 2021 मध्ये सुधारणा केली. या सुधारणा जी प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, खाजगी जे कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी जे खनिजाचं उत्खनन उत्पादन आहे ते सुलभ करण्यासाठी या सुधारणा केलेल्या होत्या. त्यामुळं काय होईल, खनिज उत्पादन वाढेल आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस, व्यवसाय सुलभतासुद्धा वाढेल. तर काही उपाय बघूया जे आपल्याला करता येतील. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII जे आहे, भारतीय उद्योग महासंघ, त्यांनी काय केलेलं आहे, खाजगी उत्खननाला प्रोत्साहन द्या म्हणून सुचवलेलं आहे. तसेच त्यांनी पुरवठ्याच्या स्रोतांचे विविधीकरण करण्यासाठी सांगितलेलं आहे. जसं की आपलं चीनवर जे डिपेंडन्स आहे ते कमी करणे
आणि दुसरे पुरवठा स्रोत जे आहेत दुर्मिळ खनिजांचे त्यांच्याकडे आपण लक्ष देणे. भारत जो आहे त्याच्याकडे 6% दुर्मिळ खनिजांचे साठे आहेत आणि भारत काय करतो, फक्त 1% उत्पादनच त्यामधून करतो. तर भारताला काय करता येईल, उत्पादन सुद्धा वाढवता येईल. तसेच या भारतीय उद्योग महासंघानेच अजून एक सुचवलेलं आहे की भारतीय दुर्मिळ खनिज अभियान, इंडिया रेअर अर्थ मिशन जे आहे, सेमीकंडक्टर अभियान जे आहे, सेमीकंडक्टर मिशन जे आहे त्या धर्तीवर हे CII ने सुचविलेलं आहे. तसेच मेक इन इंडिया या प्रोग्राममध्ये दुर्मिळ खनिजांचा सुद्धा समावेश आपल्याला करता येईल. आणि दुसरे जे स्रोत आहेत जसं की म्यानमार, इंडोनेशिया याकडे सुद्धा आपल्याला पर्याय म्हणून बघता येईल. चीन सुद्धा उत्तर म्यानमारमधून महत्त्वाची खनिजे खरेदी करतो. इंडोनेशिया सोबत सुद्धा आपली बोलणी सुरू आहे. फक्त इंडोनेशिया काय म्हणत आहे की तुम्हाला आमच्या देशातच उत्पादन करावं लागेल आणि हे आपण मान्य करू शकतो, कारण मेन आपल्यासाठी काय तर सप्लाय चेन जे आहे, सप्लाय चेन खंडित होऊ न देणे, त्यामुळं आपण यांची अट मान्य करू शकतो. तर आजचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे, याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. भारताचे दुर्मिळ खनिजांसाठी चीनवरचे अवलंबन चिंता निर्माण करणारे आहे. तुम्हाला काय वाटते, गंभीरदृष्ट्या चर्चा करा. तर यामध्ये अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये प्रश्न येतो हा, तर हे अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सामान्य अध्ययन 1 मध्ये भूगोल आणि सामान्य अध्ययन 3 मध्ये अर्थशास्त्र. अभ्यासक्रमाच्या या भागामध्ये हा प्रश्न येतो. त्यानंतर आपण पाहतो कीवर्ड. या प्रश्नामध्ये कीवर्ड आहे गंभीरदृष्ट्या चर्चा करा. आता बघा, गंभीरदृष्ट्या चर्चा करा जेव्हा असं दिलेलं असतं तेव्हा तुम्हाला एक वाक्य असेल. आता वाक्य कोणतं आहे बघा, हे आहे वाक्य. भारताचे दुर्मिळ खनिजांसाठी चीनवरचे अवलंबन चिंता निर्माण करणारे आहे. तर या वाक्याची तुम्हाला गंभीरदृष्ट्या चर्चा करायची आहे. इथं जर तुम्हाला ॲनालिसिस असलं असतं, बघा कीवर्ड का महत्त्वाचा असतो, ॲनालिसिस जर असलं असतं, विश्लेषण करा असं जर असलं असतं, गंभीरदृष्ट्या विश्लेषण करा किंवा नुसतं विश्लेषण करा जर असलं असतं, तर तुम्हाला इथं स्टेटमेंट असली असती. जसं की दुर्मिळ खनिजे म्हणजे काय, भारत दुर्मिळ खनिजावर चीनवर अवलंबून आहे, असे 2-3 स्टेटमेंट असले असतील. मग त्या स्टेटमेंटचं आपल्याला विश्लेषण करायचं असतं. परंतु जेव्हा डिस्कस वगैरे काही गोष्टी असतील तेव्हा आपल्याला असं एक स्टेटमेंट दिलेलं असतं. आता आपण जे गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. तुम्हाला जर काही अडचणीत असेल प्रश्न लिहायसाठी, तर टेलिग्राम चॅनलवर आपण उत्तर दिलेलं आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. परंतु तुम्हाला जर सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्ही स्वतः उत्तर लिहा, हे माझं तुम्हाला स्ट्रॉंग रिकमेंडेशन राहील. तुम्हाला जर काही प्रश्न असतील प्रश्न उत्तर लिहिण्याच्या बाबतीमध्ये, तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि आन्सर रायटिंग विषयी सुद्धा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट करू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.